आणि देवाला सांगितलं जेव्हा केव्हा माझ्याकडे सामर्थ्य येईल किंवा देण्यासारखं मी होईल तेव्हा मला हे पद दे. आणि असं चुकून देवाच्या समोर अगदी काकुलतेनं बोललो. देवाने खरोखर ते ऐकून ठेवलं. मी त्यावेळेस खरं तर देवापुढे असं मागायला पाहिजे होतं, मला सरपंच पद नको, मुख्यमंत्री पद दे. मी सांगतो ना, जागृत अशा प्रकारचं हे देवस्थान आहे, परंतु तेवढी मोठी बुद्धिमत्ता त्या काळात नव्हती. देवा या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील आंबेदुमाला या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवजयंती तसेच ज्येष्ठ मातांचा कृतज्ञता सोहळा तसेच उद्योजक बबनराव गागरे यांचा जन्मदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. आंबेदुमाला गावात होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करत लाखोंची बक्षिसं माता भगिनींना गागरे बंधूंनी या निमित्ताने दिली आहेत. अरे महाराष्ट्रातला एकमेव सरपंच आहे, अरे जो चाकणमध्ये ज्याने स्वतःचा 1-1 रुपया कमवला आणि 1-1 रुपया कमवून करोडो रुपये इथल्या लोकांसाठी दान करणारा आणि हेलिकॉप्टरने गावात येणारा या महाराष्ट्रातील पहिला सरपंच कोण म्हणजे आदरणीय आमचे जालिंदर दादा आहे. किती कामं या माणसाने करावं, किती करावं. अरे आमच्या 75 पेक्षा 60 उलटली, हातामध्ये काठी आली आणि घरात सुद्धा दुर्लक्ष करतात असा आमचा समाज. पण त्या ज्येष्ठांचा सन्मान करणारा कोण असेल म्हणजे आमचे गागरे दादा आहेत, लक्षात ठेवा. अरे ज्येष्ठांचा सन्मान केला, अरे त्या माता माऊलीने आम्हाला जन्म दिला ना, आणि तिच्या पोटामध्ये आम्ही जन्म घेतला, जिने आम्हाला स्वर्ग दाखवलं ना, त्या आमच्या सगळ्या माता माऊलीचा सन्मान करणारा म्हणजे आमचा गागरे दादा आहे. अरे काय समाजासाठी करावं, फक्त ज्येष्ठांसाठी नाही. ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे आणि हिचं समाजासाठी योगदान आहे ना. त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे. अरे महाराष्ट्रातील पहिला माणूस आहे हळदी कुंकूला सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिलांना ती स्कूटी दाखवणारा आमचा गागरे दादा आहे. लोक म्हणतात राजकारण येतं. 12 फेब्रुवारी बरोबर 5 वर्ष पूर्ण झाले या माणसाने गावामध्ये आगमन केलं आणि तळागाळातल्या सर्वसामान्यांसाठी काम करत राहिला, तो म्हणजे आमचा गागरे दादा, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज या बंधूंच्या माध्यमातून खरं तर मी अकोला तालुक्यातच माझा नियोजित कार्यक्रम होता. योगायोगाने कार्यक्रम काहीतरी प्रॉब्लेम झाला आमच्या गणेश भाऊंच्या माध्यमातून, पण ही ओळख आजची नाही. गणेश दादांच्या माध्यमातून इथपर्यंत जरी पोहोचलो असेल मी त्यांनाही धन्यवाद देतो. पण 9 वर्षापूर्वी या कळमजाईच्या मातेच्या प्रांगणामध्ये मला होम मिनिस्टरला बोलवणारे सुद्धा आमचे जालिंदर दादा होते. ही सुद्धा आठवण माझ्या मनामध्ये. आणि म्हणून पुढे गेली आणि तुम्ही आमच्या प्रेमावर जळायचं काहीच कारण नाही. आता मी जसं म्हणत तसं म्हणायचं. तू माझी मैत्रीण. आंबेदुमाला गावातील ह्या अस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यांमध्ये टिपून ठेवण्यासाठी शेकडो नागरिकांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. एकदा किती रुपयाचा आहे महत्वाचं नाही, याचा रंग पण महत्वाचं नाही. अरे माझ्या गागरे बंधूंच्या स्वाभिमानाचा भेट आहे आणि माझ्या गागरे दादांनी सगळ्या माता मुलींचा सन्मान केला. असा सन्मान करणारा पहिला सरपंच कोण असेल ते म्हणजे आमचे गागरे दादा आहे. असा सरपंच पुन्हा भेटणार. अरे इथल्या 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. ज्या गावामध्ये ज्या ठिकाणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि हा कार्यक्रमाचा संपूर्ण आयोजन नियोजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय
या ठिकाणी आदरणीय बबनरावचे वर्गमित्र गणेशजी वाघमारे, योगेशजी गडगे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या पाठीमागेही अनेक मान्यवर मंडळी आहेत. त्या सगळ्यांचं अत्यंत व्यापक असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्यासाठी सर्वांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्यानंतर अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. सर्वात आनंदाची गोष्ट अशी की बबनरावांच्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहे. जालिंदरजी आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला एका गोष्टीचा जनाशेट आनंद या ठिकाणी वाटला की मी 26 ऑक्टोबरला माझ्या वडिलांचा अभिषेक सोहळा घेतला, परंतु आज बबनरावांनी तो फक्त कार्यक्रम माझ्या एकट्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवला. आज या गावातील सर्व ज्येष्ठ महिलांचा अभिषेक सोहळा या परिवाराने या ठिकाणी घेतलेला आहे. ही उदात्त भूमिका या ठिकाणी या मंडळींनी घेतलेली आहे. चांगल्या विचाराची आहुती समाज विकासाच्या यज्ञकुंडामध्ये देण्याची भूमिका या बंधूंची नेहमी त्या ठिकाणी राहिलेली आहे. खर तर जनार्दन आयरनी या ठिकाणी खंत मांडली. खर तर जना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून एका दुर्धर आजारातून या ठिकाणी बाहेर आलेला आहे. जनाची तुम्ही आम्ही सर्वजण काळजी करायचो, परंतु या जनाशेठचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असताना बबनरावजी गागरे साहेबांबरोबर मी भारत फोर्स मध्ये जनाशेठ मला माहिती आहे ड्रिल मशीनवर त्या ठिकाणी काम करत होतो. त्या कंपनीमध्ये असताना बबनराव मला म्हणायचे की जनार्दन आयर सारखा पठार भागामध्ये एक चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही त्याच्याकडे साथ दिली पाहिजे. जना विधानसभा लढला आणि म्हणून आमची माफक अपेक्षा या ठिकाणी होती की जनाने झेडपीला त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं. खरं तर जनाशेठ आमची राजकीय महत्वाकांक्षा या ठिकाणी जागी झाली. तुम्हा आम्हाला सर्वांना ती शिक्षा त्या ठिकाणी भोगायला मिळाली. काही असो, सत्तेच्या फडामध्ये आपण जरी नसलो तरी लोकांच्या फडामध्ये, लोकांच्या मनामध्ये आणि लोकांच्या भोगाण्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. खरं तर विचार त्या ठिकाणी पाठीमागे असावे लागतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, नीतिमत्ता, कुटुंब वत्सल भूमिका, गाव वत्सल भूमिका, मित्रत्व कसं असावं, समाजाबरोबर कसं वागावं, समाजाच्या संदर्भातलं दायित्व काय असावं, या संदर्भातला विचार नेहमी जालिंदर शेठ आणि बबनराव गागरे त्यांनी या ठिकाणी आम्हाला नेहमी दिलेला आहे. आणि म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जनार्दन शेठ तुमच्या ताकदीनं आणि बबनरावांच्या सर्वांच्या संस्कारातून या ठिकाणी व्यक्तिगत आयुष्यामध्ये या ठिकाणी वाटचाल करतोय. खरं तर जालिंदर गागरे आंबीदुमाराचे सरपंच झाले आणि सरपंच कसा असावा, सरपंचाने गावामध्ये काय काम केले पाहिजेत, शासनाच्या कामांच्या पलीकडे देखील लोकांना कसा न्याय दिला पाहिजे, या संदर्भात संबंध आदर्श हा महाराष्ट्रासमोर मांडला आणि हेलिकॉप्टर सरपंच म्हणून संबंध महाराष्ट्रासमोर जालिंदर गागरे त्या ठिकाणी केले. खुर्ची विरहित ग्रामपंचायत म्हणून त्या गावाची ओळख त्यांनी या ठिकाणी निर्माण केली. हे सगळं करत असताना राजकारणाचं, समाजकारणाचं ग्राउंड सोडून आपले बंधू जर समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये या ठिकाणी काम करत असतील तर त्यांना ताकद दिली पाहिजे. ती ताकद देण्याची भूमिका लक्ष्मणासारखी त्या ठिकाणी बबनराव गागरेंनी या ठिकाणी घेतली. आणि म्हणून आज खरं तर जालिंदरची कार्यक्रम तुमच्या गावामध्ये या ठिकाणी घेत आहेत, परंतु जालिंदर गागरे आज संबंध पठारामधल्या गावागावातला जीवाभावाचा, आमच्या माता भगिनीचा बंधू त्या ठिकाणी बनलेला आहे. आणि म्हणून बबनरावांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. महत्वाचा असा दिवस आज खऱ्या अर्थानं आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आणि आज बबनराव गागरे साहेबांचा वाढदिवस आणि अतिशय मोठा असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत. आता मी उशिरा आलोय, या ठिकाणी कार्यक्रम किती वाजता चालू झालाय हे मला माहीत नाही, परंतु मी आता जास्त वेळ घेणार नाही. कार्यक्रम या ठिकाणी पुढे जायचा आहे. खऱ्या अर्थानं गागरे बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी संबंध पठारभाग असेल, आपला तालुका असेल, यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे दोन्ही बंधू एक दातृत्वाच्या भावनेतून एक पुढे येताना या ठिकाणी आपण पाहतोय. आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून या पठारभागामध्ये चालू असताना आज बबनरावांचा वाढदिवस संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं मलाही माझ्याही राजकीय जीवनामध्ये या परिवाराचं खऱ्या अर्थानं खूप मोलाचं सहकार्य या माझ्या राजकीय जीवनामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे. अशी ही चांगली माणसं आणि यांचा असणारा आजचा हा जो काही बबनरावांचा 50वा वाढदिवस या निमित्तानं संपन्न होतोय,
या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आमच्या बोटागावचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, त्यामध्ये पांडुदादा शेळके आहेत, सुनील मामा कंसे आहेत, प्रतापभाऊ गुंजाळ आहेत, अजून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून या चाललेल्या कार्यक्रमाला बबनरावांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रदान करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर आंबी तुम्हाला गावामध्ये शिवजयंती आणि आपल्या गावचं भूषण बबनराव घागरे बंधू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, त्याचबरोबर आपल्या गावातील जे काही वृद्ध माता भगिनी आहेत, ज्यांची वयाची 61वी झालेली आहे, कोणाची 75वी झालेली आहे, त्यांचं देखील आज या निमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळा पार पडतोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आपला आंबी तुम्हाला गाव असेल आणि पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर, प्रथमतः मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी या राजकारण समाजकारण करतोय ते माझ्या आजोबा सदाशिव बाळाजी ढेरंगे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप अशा शुभेच्छा देतो. घागरे साहेब खरं तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य जे काही स्थापन केलं त्यामध्ये साळी असतील, माळी असतील, कोळी असतील, ब्राह्मण असतील, सगळ्यांनाच घेऊन सगळ्यांना एकत्र येऊन त्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं. तुम्ही देखील जे काही गेल्या मागील 5 वर्षांपासून काम करताय या आंबी तुम्हाला गावामध्ये, असं सगळ्यांना एकत्र घेऊन काम करताय. असे कार्यक्रम जे काही आहेत ते झाले पाहिजे. खरं तर मला हे जे काही कार्यक्रम घेत आहेत त्यांचं नाव माहीत नाही, परंतु त्यांनी आपल्या तर त्यांनी सांगितलं की ब म्हणजे बलवान, ब म्हणजे बहुआयामी आणि न म्हणजे नम्र. खरं तर घागरे साहेबांचा 2017ला थोड्याशा मतांनी पराभव झाला. खरं तर ते निवडून जर आले असते तर आता हा कार्यक्रम आंबी तुम्हाला मध्ये आम्हाला बाकीच्या गावांमध्ये देखील गावोगाव असे कार्यक्रम बघायला भेटले असते. कारण सरपंच असेल, लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणीही असेल, यांचं काम काही फक्त विकास कामं करणं हेच नाहीये. विकास कामं हे होतच राहणार आहेत, परंतु एकोपा गावामध्ये कसा, समाजामध्ये एकोपा कसा टिकून राहील हे देखील आपलं कर्तव्य आणि सुंदर असा कार्यक्रम या निमित्तानं आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे. आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्या बबनराव घागरे बंधूंना माझ्या वतीनं, आमचे नेते आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याही वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप अशा शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या आंबी तुम्हाला गावचं पठार भागाचं नाव जे काही आहे ते उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पुणे नगरीमध्ये अतिशय मोठा असं त्यांनी नाव केलेलं आहे आणि भविष्य काळातही त्यांचा उद्योग व्यवसाय वाढत जाऊ आणि त्यांच्या हातून आपल्या आंबी तुम्हाला गावची असेल, पठार भागाची असेल, ही जास्तीत जास्त सेवा घडो अशीच मी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि त्यांचं नाव सांगितलं की लगेचच येऊन त्यांनी सन्मान घ्यायचा. विजय पोखरकर, पोलीस पाटील. पोलीस पाटील विजय पोखरकर पाटलाच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं हा कोट आता शोभून दिसणार आहे. पाटलांनी इथंच कोट घालायचा आहे आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. काय बात आहे. नाव आहे विजय दादा पोखरकर पाटील साहेब, तुमच्याकरता. मेहनत भाऊ, आता आपण थोडस आता महिलांचं मनोरंजन आपण कधीतरी एकदा परत प्लॅन करू. प्लॅन करू म्हणजे मोठा कार्यक्रम परत एकदा घेऊ. आता इथेच आपण थांबूया, उशीर झाला, सगळ्यांना जेवायचं आहे. आपण मला वाटतं तुमच्या उपस्थितीमध्ये बबनरावचा केक कापून घेऊ. केक तर केक या ठिकाणी आणलेला आहे. पेढ्याचा केक आहे, म्हणजे जो खवा आहे त्या खव्याचा केक आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं प्रदूषित काही नाही. खरं तर मी जिथे जिथे वाढदिवसाला जातो मोठे मोठे केक असतात. आज जन्मोत्सव मोठ्या आनंदात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा झाला. त्यामध्ये दुधात साखर म्हणजे आमचे मित्रबंधू बबनदादा घागरे यांचा वाढदिवस. तोही अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या आंबी गावामध्ये पार पडत असताना खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होतो. एक सरळ साधं व्यक्तिमत्व, गावावर माया कशी असावी, नुसती गावावर म्हणणार नाही तर संपूर्ण पठार भागाला या घागरे परिवाराने वेळ लावून ठेवले असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. पुण्यात आपला व्यवसाय सांभाळून सुद्धा संपूर्ण पठार भागभर ज्यांची हवा आहे. आताच निवेदकांनी सांगितलं की 2 बंधूंची म्हणजे इतकं प्रेम आहे 2 बंधूंमध्ये
राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे या उक्तीप्रमाणे या दोन बंधूंचं प्रेम आहे. या दोन बंधूंचं प्रेम असंच अभेद्य राहो अशी श्रीराम चरणी खंडोबा चरणी मी प्रार्थना करतो आणि गागरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर एकच मिनिट. खरं तर या कार्यक्रमाचा जनभाऊ सगळी प्रस्तावना सुरुवातीला झाली होती, तुम्ही तेव्हा आले नव्हते. या कार्यक्रमाचं स्वरूप बंधूंचा वाढदिवस म्हणून नाही आहे. खरं तर या गावातील आमच्या सगळ्या माता भगिनी एकत्र येऊन, या सगळ्या गावांनी एकत्र येऊन या खडकावर जे काही भव्य दिव्यता उभी केली त्याला कुठेतरी आपण सलामी म्हणून अशा प्रकारचं सगळ्या गावातील माता भगिनींचं वंदन, नमन, वंदन आणि त्यांचा सन्मान. खरं तर आपला छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं म्हणजे नारी शक्तीला किंवा या मातृत्वाला प्रचंड अशा प्रकारचे मान सन्मान देत होते. म्हणजे मातृभक्त जर कोण असेल या जगातला पहिला माणूस ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावातील सगळ्या माता शक्तीचा अशा प्रकारचा सन्मान व्हावा ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. कारण या अगोदर 2024ला आमच्या ज्ञानमंदिर शतक महोत्सवला गावातील सगळ्या शतक म्हणजे अमृत महोत्सव सोहळा आपण त्या शतक महोत्सवाच्या निमित्तानं अमृत महोत्सव सोहळा सगळ्या सत्पुरुष मंडळींचा घेतला होता आणि आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी मागे राहिल्या होत्या. माझा कार्यकाल या ठिकाणी आता पूर्णत्वास जात आहे, गेलेला आहे आणि मग कुठेतरी आपण या समाजाचं देणं लागतो. जरा 5 वर्षे या गावामध्ये माता भगिनींनी, मी पहिलं वर्षभर मंदिरांमध्ये राहत होतो आणि त्याच्यानंतर राहिलेले 4 वर्ष मी त्या ग्राम मंदिरामध्ये राहतो, परंतु एक दिवस सुद्धा मी उपाशी राहिलो नाही. 2-2, 3-3 वेळा माझ्या माता भगिनींनी मला दिवसातून खाऊ घातलेला आहे. म्हणजे ते कुठेतरी अनंत उपकार, मनभर उपकार माझ्यावर आहेत आणि ते कणभर त्या ठिकाणी उतराई त्याच्यातून होण्यासाठी आज हा सोहळा या ठिकाणी या बंधूंचा वाढदिवस निमित्त आहे. परंतु खरा वाढदिवस या जगाच्या महान राजाचा, जो आपण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा म्हणतो, संपूर्ण विश्वामध्ये अगदी आगळा वेगळा अशा प्रकारचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा नेहमीच सातत्यानं दरवर्षी साजरा संपन्न होतो. आज माझ्या गावाचं सकाळपासून जर कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली तर आपण पाहिलं असतं की ज्या महान मल्लानं या छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयी पुतळा या ठिकाणी आणला, त्या स्वर्गीय आमचे वस्ताद, माझे गुरु, म्हणजे कुस्ती क्षेत्रामध्ये तुम्ही मला बघितलं नसेल, परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये बबन पैलवानाच्या नंतर जर जिल्ह्याबाहेर, तालुक्याबाहेर किंवा नॅशनल मी ओतूर कॉलेजला झालो, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं एक छोटीशी चुणूक बबन पैलवानांनी मला या तालमीमध्ये शिकवली होती आणि त्या जोरावर खऱ्या अर्थानं मी नॅशनल पर्यंत खेळलो. हे सुद्धा उपकार अनंत कोटीचे हे कुणाचे ज्याचे आहेत, म्हणजे वस्ताद बबन पैलवान असतील. सकाळपासून कार्यक्रमाची रूपरेषा मोठी होती. सकाळी भव्य दिव्य मिरवणूक झाली, त्याच्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन आमच्या गावातील अतिशय छोट्या छोट्या मुलींच्या शुभ हस्ते झालं. त्याच्यानंतर बबन पैलवानांचा जो काही पुण्यस्मरण, 5वं पुण्यस्मरण होतं, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी छान असं एक व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानामध्ये जे जे सांगितलं, म्हणजे मला बऱ्याच माता बहिणींचा फोन आला, आम्ही व्याख्यान ऐकत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण गागरे बंधू, मी खंडोबा समोर उभा आहे, गागरे बंधू आम्हाला तुमचंच कार्य त्या ठिकाणी दिसत होतं. व्याख्यात्यांनी सांगितलं की गावामध्ये जर तुम्ही शिवजयंती उत्सव साजरा संपन्न करता तर खऱ्या अर्थानं शिवचरित्राचं आत्मसात तुम्ही केलं पाहिजे आणि व्यसनमुक्त अशा प्रकारची शिवजयंती झाली पाहिजे. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आमच्या व्याख्यात्यांनी त्या ठिकाणी दिली आणि ती या गावामध्ये खऱ्या अर्थाने लागू पडतात. अतिशय व्यसनमुक्तीकडं, 100% व्यसनमुक्तीकडे जनाभाऊ आमचं गाव चाललेलं आहे. काही थोडाफार अपवाद आता त्या ठिकाणी राहिलेला आहे, परंतु तोही पुढील काळामध्ये आपोआप आमच्या गावातील सगळ्या मंडळींना आता चुकीच्या गोष्टी करण्याची लाज वाटू लागली. हे सुद्धा किती मोठं भाग्य खऱ्या अर्थाने भगवान डोकळेश्वराच्या कृपेने, खंडेरायाच्या कृपेने या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर प्रोटोकॉल कार्यक्रमाचा काहीही नाही, कुठल्याही सिस्टमनुसार कार्यक्रम नाही, जसा येईल तसा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतोय. सकाळी जो कार्यक्रम झाला तर आतापर्यंत म्हणजे सकाळी 8:30ला सुरू झालेला कार्यक्रम 12 तास पूर्ण होऊन गेलेला आहे, परंतु अतिशय आनंदानं संपूर्ण गाव त्याच्यामध्ये सहभागी आहे. खरोखर आपण या आलेल्या मान्यवरांचं मनापासून कौतुक करून खऱ्या अर्थानं पुढील कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. पाहुणे मंडळीला जायचे, छोटासा लेखी ड्रॉ, पहिला मुलांचा, छोट्या मुलांचा लेखी ड्रॉ एक चिठ्ठी काढतील गौरवभाऊ डोंगरे आणि त्याच्यानंतर जनाभाऊ ज्येष्ठ मंडळींसाठी त्या ठिकाणी चिठ्ठी काढतील आणि लगेचच बक्षीस त्यांच्या शुभ हस्ते वितरण होईल.
दोनच मिनिटं. आता मुलांचं ज्याचं नाव निघेल त्यांनी पटकन यायचंय. मेघनाथ साहेब माहीत का त्यांच्या नैतिक महेश नरवडे. नैतिक महेश नरवडे टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करायचं. पहिला विजेता आजचा ठरलेला आहे. नैतिकला पाठीमागे एक संकल्पना आहे की मी माझ्या घरातलंच खाल्लं पाहिजे. ही भूमिका जर प्रत्येक 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं नाव सांगितलं की लगेच येऊन त्यांनी सन्मान घ्यायचा. विजय बोगरकर पोलीस पाटील. पोलीस पाटील विजय पोखरकर पाटलाच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं हा कोट आता शोभून दिसणार आहे. पाटलांनी इथंच कोट घालायचा आहे आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. काय बात आहे. नाव आहे विजय दादा पोखरकर पाटील साहेब, तुमच्या करता. मेघनाथ भाऊ, आता आपण थोडंसं आता महिलांचं मनोरंजन आपण कधीतरी एकदा परत प्लॅन करू. प्लॅन करू म्हणजे मोठ्या प्लॅन परत एकदा घेऊ. आता इथेच आपण थांबूया. उशीर झाला, सगळ्यांना जेवायचं आहे. आपण मला वाटतं तुमच्या उपस्थितीमध्ये बबनरावचा केक कापून घेऊ. केक तर केक या ठिकाणी आणलेला आहे. पेढ्याचा केक आहे, म्हणजे जो खवा आहे ते खव्याचा केक आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं प्रदूषित काही नाही. खरं तर मी ज्या गावामध्ये ज्या ठिकाणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि हा कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन नियोजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं खेड शिवापूरचे प्रथम नागरिक आदरणीय खरं तर बंधूंचा हा जन्मदिन साजरा हे सगळं आपल्या महिला मिळून करतायत. परंतु तेव्हा पादुका नव्हत्या, पडवी होती आणि मी तो जाऊन आतमध्ये देवापुढे ठेवला आणि सांगितलं, देवा 1 रुपयाचं नाणं सुद्धा माझ्या खिशात नाही की मी सरपंच झालो, आनंद झाला आणि म्हणून तुझ्या पायावर चरणावर ठेवू. आणि देवाला सांगितलं, जेव्हा केव्हा माझ्याकडे सामर्थ्य येईल किंवा देण्यासारखं मी होईल तेव्हा मला हे पद दे. आणि असं चुकून देवाच्या समोर अगदी काकुलतीनं बोललो. देवाने खरोखर ते ऐकून ठेवलं. मी त्यावेळेस खरं तर देवापुढे असं मागायला पाहिजे होतं, मला सरपंच पद नको, मुख्यमंत्री पद दे. मी सांगतो ना, जागृत अशा प्रकारचं हे देवस्थान आहे. परंतु तेवढी मोठी बुद्धिमत्ता त्या काळात नव्हती. देवाला म्हटलं, मला देण्यासारखं दाता बनव आणि मग मला हे पद दे. या ठिकाणी सगळी मंडळी इथं समोर बसलेली आहे, जिला आपण मधली फळी म्हणतो. मधली फळीनं विनंती केली, मधल्या फळीनं माझ्या हातावर हात ठेवले आणि जसं राजा शिवछत्रपतींनी करंगळी कापून महादेवाला त्या ठिकाणी हा रक्ताभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली, तशी गाव बनवण्याची शपथ आम्ही सगळ्या मंडळींनी घेतली. मी त्या सगळ्या शपथेसाठी कायम एकदा वचन दिलं तर मी मागं हटणारा आणि सरणारा माणूस नाही. माझा विश्वास या गावावर, या देवावर, या सगळ्या गोष्टींवर, या माणसांवर, सगळ्यांवर विश्वास आहे. म्हणून स्कूटी देण्याचं अशा प्रकारचं माझं मानस आहे. माझ्या प्रत्येक महिलेनं माझ्या समोरून जाताना स्कूटीवर दिसावं. खरं तर 2-4 वर्ष या कांद्याने पैसे केले नाही तर आमच्या महिला काही मागं सरणार नाही. परंतु सगळ्या महिलांच्या पतिदेवांना माझे हात जोडून विनंती आहे, पत्नीवर अपार प्रेम करा. तिला काहीतरी गिफ्ट, वर्षातून 1-2दा असं मोठं गिफ्ट तुम्ही तिला प्रदान करा. तुम्हाला जेव्हा ती आशीर्वाद येईल तेव्हा तुम्हाला आयुष्य लाभेल, तेव्हा तुम्हाला आरोग्य लाभेल, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं भरपूर वैभव अशा प्रकारचं लागल. म्हणून प्रत्येक महिला, उमाताई, प्रत्येक महिला, भाग्यश्रीताई, तुमच्याकडे आहे स्कूटी, ज्यांच्याकडे स्कूटी आहे त्यांच्यासाठी नाही, पण तुम्ही प्रवृत्त करायचं महिलांना. प्रत्येक महिलेनं स्कूटीवर फिरावं. आणि हे गाव, जसं मी म्हटलं, कोट्याधीशांचं गाव आहे ना. कोट्याधीश गाव, खूप गावं कोट्याधीश आहे. वडगाव आनंद माझं गाव, त्या ठिकाणी तेही माझंच गाव आहे. तिथे मी पाहिलेलं आहे, लहानपणी आम्ही पाहिलेलं आहे. प्रचंड दुष्काळ होता, तिथं प्यायला पाणी उन्हाळ्यामध्ये नसायचं, टँकर यायचा. परंतु अलीकडली प्रगती आपण जर पाहिली, कारण सगळ्यांनी चांगली कास धरली, चांगली संगत धरली आणि त्या संगतीच्या माध्यमातून आळेफाटा शहराजवळ आणि मुंबई पुण्याजवळ चांगला विकास त्या सगळ्या मंडळींनी केला. आणि मग आज त्या गावाचं वैभव, कोट्याधीश गाव त्या ठिकाणी आहे. तो हिवरे बाजार, या जगात, या भारतातले सगळ्यात कोट्याधीश जास्त ते हिवरे महाराष्ट्रातले हिवरे बाजारला राहतात. म्हणून असं आपण करू शकतो. फक्त सगळ्यांनी जिद्द करा. ज्या कुटुंबामध्ये माझ्यासमोर विजय महाराज, मी कुणाचं कौतुक करणार नाही, परंतु विजय महाराजांचं घराणं हे माळकरी आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, छंद नाही, काय जुगार, मटका, काय गांजा, दारू हे अशा प्रकारचं काहीच नाही.
परंतु ते कुटुंब कष्ट करून त्या ठिकाणी अतिशय नावारूपाला येत आहे. अशा प्रकारची सात्विक जर आपल्या घरामध्ये संस्कार असतील तर प्रत्येक कुटुंब अतिशय सुंदर भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही. माता भगिनींनो, माझी विनंती आहे, आपल्या लेकरांना माळा घाला, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. पुढचाच हे तुमचा आधार आहे, काठीचा आधार हा तुमची लेकरं आहेत आणि ते लेकरं तुमचं खऱ्या अर्थानं सगळं मनोरथ पूर्ण करतील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि स्कूटी प्रत्येक महिलेनं आता एक मिळाली म्हणजे सगळ्या गावाच्या महिलांना दिली अशासारखं आहे. पण माझी इच्छा मनोकामना बोलून दाखवली. भगवान खंडेराया, रोकडेश्वर भगवान, आई भवानी माता, दत्तप्रभू आणि संगमेश्वर महाराज या तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू. कोट्याधीश प्रत्येक कुटुंब माझो आणि प्रत्येक महिलेला स्कूटी त्या ठिकाणी मिळो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो. या ठिकाणी आदरणीय बबनरावचे वर्गमित्र गणेशजी वाघमारे, योगेशजी गडगे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या पाठीमागेही अनेक मान्यवर मंडळी आहेत. त्या सगळ्यांचं जी वेगळी अशी संकल्पना मांडली किंवा अस्तित्वात आणली. खऱ्या अर्थानं गावातील ज्येष्ठ मातांचा सन्मान, ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा असा हा उपक्रम यांनी या ठिकाणी राबवला. आणि हे केवळ यांच्याच डोक्यामध्ये ह्या सोपी कल्पना येऊ शकतात. म्हणजे असं म्हटलं जातं की जे देखे न रवी ते देखे कवी, अशा पद्धतीनं आगळ्या वेगळ्या संकल्पना खऱ्या अर्थाने यांनी मांडल्या. मनापासून त्यांचं करावं तेवढं कौतुक खरं आहे. आपण पाहतो खऱ्या अर्थानं अजून थोडं आणि इको दे, अजून थोडं इको दे आणि शार्प इको दे. वीज शार्प दे, शार्प कर आवाज. हॅलो हॅलो, बेल थोडा कमी केलं तरी चालेल. खरं तर ही बासरी मी फक्त बंधूंसाठी वाजवते. मी कधी ॲक्च्युली स्टेजवर कधी बासरी वाजवली नाही, परंतु बंधूंची खूप इच्छा असते की ती याच्या अगोदर पण एकदा त्यांनी वाजवायला लावली होती. ही सगळी बासरी माझ्या बंधूंसाठी अर्पण. हे तंत्रज्ञ मोठा तंत्र होते माहिती, चार धोंडे जोडणारी हीच किनाऱ्याची माती. तुझा चिकन बार बार दिले आए, बार बार दिले गाए, बार बार दिले आए, बार बार दिले गाए. तुम जियो हजार साल हे मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Happy birthday to you. जय राजा महाराजा, मनासारखा राजा, राजासारखं बरोबर व्यक्तिमत्व आणि या मटार भागासाठी ज्यांनी समर्पण दिलंय, विकासाचं परिवर्तन केलंय, अशा बाबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊया. शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि महाराजांच्या
जयंतीच्याच दिवशी आमचे मित्र आई कळमजाई देवस्थानचे आमचे विश्वस्त बबनराव घागरे यांचा खरं तर आज वाढदिवस आहे. खरं तर तुम्ही आंबेकर म्हणजे नशिबान आहेत, कारण बबनराव आणि आंबेदुमाला गावचे हेलिकॉप्टर सरपंच ह्या गावात खरं तर जन्म घेतला त्यांनी. जसं त्यांचं इकडं आहे काम तसंच आमच्या वडगाव आनंद आळेफाटा परिसरामध्ये त्यांचं काम आहे. आमच्या आई कळमजाई देवस्थानचा गडाचा खरं तर जो विकास झाला आहे केवळ आणि केवळ घागरे बंधूंमुळेच झालेला आहे. असे खरे तर राम लक्ष्मणाची ही जोडी आहे. आमच्या मोरदाऱ्यावर खरं तसं पाहिलं तर कळमजाई गड येथे काहीच नव्हतं पूर्वी, परंतु घागरे बंधूंनी तिथल्या आमच्या परिसरामध्ये लीड घेतलं आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि खरं तर तिथला विकास केला. आमच्या कळमजाई देवस्थानच्या वतीने आमचं वडगाव आनंद येथे आळेफाटा येथे कोणताही कार्यक्रम असेल तर बबनरावला आणि घागरे साहेबांना आम्ही फोन करतो, व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती संपूर्ण आज आपण ज्यांच्यामुळे आहोत मी नेहमी सांगत असतो त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं नसतं केलं तर कदाचित आपण कुठं असतो, हा महाराष्ट्र कुठं असता, हा देश कुठला असता. परंतु छत्रपतींना वयाच्या 14व्या वर्षापासून सुरुवात केली एकनाथ सर आणि शेवटपर्यंत संघर्ष केला. शेवटपर्यंत शिवाजी महाराज गेले तरी सुद्धा संघर्ष संपला नाही. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी संघर्ष केला आणि म्हणून ही महाराष्ट्राची परंपरा ही संघर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून आम्ही घागरे बंधू नेहमी आयुष्यामध्ये संघर्षाला महत्त्व दिलं, संघर्षातून मोठं व्हायचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने आज मी त्या सर्व महिला भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो का ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांनी इच्छा व्यक्त केली की घागरे बंधूंचा वाढदिवस या ठिकाणी व्हावा. खरं तर घागरे बंधूंचा म्हणजे माझा जन्मदिवस हा छत्रपतींच्या जन्मदिवशी असावा याच्यापेक्षा मोठं भाग्य काही नाही. आणि हा माझा वाढदिवस तर नाहीच आहे, खऱ्या अर्थाने ह्या जिजाऊ माता आहेत की ज्यांनी खरे शुभ आपल्या गावाला दिलेत. अनेक आपली मुलं त्या ठिकाणी पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि गावात देखील राहून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत. ते एका प्रकारे शिवाजी महाराजांचीच भूमिका या ठिकाणी राबवतात आणि म्हणून त्या मातांचा सन्मान व्हावा. त्या मातांचा खरं तर हा सन्मान आहे, हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही, त्याला भविष्याची काही झालं नाही. खरं तर फक्त आणि फक्त त्या माता भगिनींचा सन्मान व्हावा एवढाच एक निर्मळ हेतू या कार्यक्रमाच्या मागे आहे. आणि खरं तर अनेक मंडळींना राजकीय भाषणं केली परंतु असं काही नाहीये. माझ्या भावाला 5 वर्ष या गावानी आणि ह्या महिलांनी इतकं भरभरून प्रेम दिलं. या प्रेमातून उत्तराई होण्यासाठी खरं तर ह्या माता भगिनींसाठी हा कार्यक्रम केलाय. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि शेकडो महिला कुणाच्या नशिबात जाणार, कुणाचं भाग्य आज उजळणार. ताईचे हात वर करते त्यांनाच भेटते बरं का. आता आम्हाला नाही जेवढा चिंता आमच्या नशिबात आम्ही फक्त स्कूटर. आता डोळे झाका सगळ्यांनी, सगळ्यांनी डोळे झाका आणि एक कोणतरी एक चिठ्ठी उचला. काय क्या बात आहे. भावाला संधी. डोळे झाका, तुम्ही डोळे झाका, सगळ्यांना दिसलं पाहिजे. डोळे झाका, डोळे झाकून कोणाचं नशीब, कोणाचं नशीब. खरं तर मला असं वाटतंय बघा, शाळेमध्ये मुलांनी भाषण केलं मी सगळ्यांना आता विमानाने घेऊन जाणार आहे. लग्नाचं क्या बात आहे. 4 मुलं आणि 4 त्यांच्या माता विमानाने घेऊन जाणार आहे. आणि ज्यांनी भाग घेतला म्हणजे असं होतं की पहिला दुसरा तिसरा यांनाच आपण सहलीला घेऊन जाणार होतो, पण नंतर मी सांगितलं की सगळ्यांना त्या ठिकाणी भाषणात भाग घेतलेल्या माता आणि त्यांची मुलं सगळ्यांना आपण सहलीला घेऊन जाणार आहे. मला असं वाटतं एवढ्या चिठ्ठ्या पाहिल्यात ना बरोबर, एवढ्याच कुठे आपण द्याव्यात आणि एवढी उदारता आपल्यामध्ये यावी. खरं याच्यातली कुठली चिठ्ठी काढू काय करू मला खरंच फार भारी होत आहे. मी कुणातरी महिलेलाच बोलवतो, कुणातरी महिलेनं या आणि तुमच्या हाताने काढा. नाही, तुमच्या हाताने काढा. कारण काय होतं मला असं वाटतं आमची सगळ्याची इच्छा आहे आज तुमच्या परिवाराने काढावी. तुमचं मन बोलतंय. डोळे झाकून जे असतील ते डोळे झाकू. ताई डोळे झाका, डोळे झाका. सगळं हवा, सगळं जोर जोराने सगळं हे करा. हलून घ्या, हलून घ्या. खालची वर, वरची खाली. कुणाच्या नशिबात स्कूटर, स्कूटर. बाई माझं नाव आलं पाहिजे ग. हे लेकरू कुणाचं नशीब काढणार. एक ही शंकराची आहे. नाही, पार्वती नाही, पार्वती घरीच होत्या. कुणाला
या गावात अनेक आडनावाची लोक आहेत. कोणत्या आडनावाला जाईल असं वाटतंय? ज्याला कॉन्फिडन्स पाहिजे ना. हा काय म्हणल्या? नरवणे. अजिबात म्हणू शकत नाही आता. आडनाव आहे नरवणे. आडनाव आहे नरवणे. ती आहे शंकराची. ती आहे शंकराची. यांनी वाटल्यात नंदादीप, कारण तिचं नाव आहे सुनंदा शंकर नरवणे. कोणी आहेत का? हजूर तो वजीर, हजूर तो वजीर. महिला म्हणतात ताई तुम्हीच का? सुनंदा तुम्ही का? इकडे तुमचं नाव सुनंदा का? आधार कार्ड कुठे आहे? आधार कार्ड इकडे या. घरी काय सुनंदा शंकर नरवणे. इकडे या, इकडे या. इथं वेरा मग त्यांच्याकडे जाऊ आपण. इकडे बघा गाडी इकडे. गाडीकडे का जाऊ? इकडे या. गाडी तुम्हाला नाही. गाडी जिंकल्यात. स्वप्न आहे का काय खरंय? नाही नाही त्याला बसू. काय म्हणलंय? हे स्वप्न आहे, खरं नाहीये. हे स्वप्न आहे. मला खरं सांगा, हे वाचा बरं तुम्हीच. वाचता येत? काय भाग्यवान महिला. बघा ना देव काय बघा ना खंडेराव पाहतोय. बबनराव गागरे बंधू या लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीची ओवळणी समजा. काय बात आहे. काय त्यांना आज आशीर्वाद काय ठेवले? काय सांगा त्यांना? पंडे का काही पण नशीब काढणारांनी ठेवली म्हणून भेटली ना. भेटली ना. ग्रामपंचायत कोणी बांधली? स्मशानभूमी कोणी सुधारली? झेडपी शाळा कोणी दुरुस्त केली? ती डिजिटल कोणी केली? अरे शेतकऱ्यांचे प्राणवाचक कोणी केले? हेलिकॉप्टर कोण आलं? अरे तुकोबारांसाठी 25 गावाला पुष्पोटी करणार कोण? आणि तुमच्या मनामध्ये लाडका भाऊ एकदा गागरेचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सगळ्या परिवाराला विनंती आहे, बबनदादा गागरे बंधू लाडके भावाकडून लाडक्या बहिणीस ही स्कूटी सप्रेम भेट. कोण कोण आली? हा पांडे काकांना फोटोसाठी द्यायची. तुमच्या नरवण्याची चिठ्ठी. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच कृषीच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र ऑनलाईनला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.